ओम श्री साईराम. भागवत वाहिनी अध्याय 29. निर्मितीचे टप्पे सांगत असताना शुकमुनी म्हणाले, शतरूपा आणि मनु असे दोघे मिळून निर्मात्याकडे गेले आणि कोणतं कार्य करायचं आहे असं त्यांना विचारलं. ब्रह्मदेवाने हसून उत्तर दिलं, एकमेकांना प्रिय व्हा आणि पृथ्वीवर प्रजा निर्माण करा. या आशेचा अधिकार घेऊन त्यांनी पृथ्वीवर प्रजा निर्माण केली. त्यावर राजाने मध्येच विचारलं, आचार्य, माझ्या स्वतःच्या अनुभवातून मी शिकलोय की जगातील सर्व दुःखाचं कारण मोह आहे. मला त्यासंबंधी ऐकण्याची इच्छा नाही. त्या मोहावर विजय कसा मिळवावा, तसंच संभ्रम, आसक्ती यावरही ताबा कसा मिळवावा हे सांगावं. या अंतिम दिवसात माणसाने नेमकं काय करावं, कोणतं नाम सतत चित्तात धारण करावं की ज्यामुळे जन्ममृत्यूचं चक्र कायमचं थांबेल, मला सर्व सांगावं. हे प्रश्न ऐकून शुकमुनींना खूप आनंद वाटला. ते म्हणाले, राजा, तू आध्यात्मिक व्यक्ती आहेस. भक्तीने तू ऋषींची सेवा केली आहेस. संन्यासी, तपस्वी, ऋषी यांचा हा भव्य मेळावा तुझ्या पुण्यकर्माचं प्रमाणच आहे. अन्यथा हे लोक असे कुठे एकत्र जमत नाहीत. राजाने त्यांना मध्येच थांबवत निषेध करत म्हटलं, नाही नाही स्वामी, मी खूप मोठा पापी आहे. माझ्यात आध्यात्मिक प्रगतीचा लवलेशही नाही. मी जर थोडं पुण्य केलं असतं, भक्तिभावाने ऋषींची सेवा केली असती, तर मी त्या ब्राह्मणाच्या शापाचं लक्ष झालो नसतो. या महर्षींच्या संगतीचं जे भाग्य मला आत्ता लाभत आहे आणि आपल्या चरणांची पूजा करण्याची संधी मिळत आहे, ते माझ्या पूर्वजांच्या पुण्याईचं फळ आहे. मला पूर्णपणे माहीत आहे की मी त्यात कोणतीही भर घालू शकत नाही. श्यामसुंदराची कृपा माझ्या आजोबांना लाभली, ते याचं कारण आहे. जर तसं नसतं तर संसार जलात बुडलेल्या आणि इंद्रिय सुखाच्या मागे धावणाऱ्या आणि जो एक क्षणभरही त्या चिरंतनाचं किंवा पावित्र्याचं ध्यान करू शकत नाही, त्याला आपल्या उपस्थितीत, की जे शांत अरण्यात विहार करीत असतात आणि माणसाला अज्ञात असतात, त्यांच्यासमोर येता आलं असतं का? खरोखरी सौभाग्याचा हा दुर्लभ क्षण आहे. हे सर्व काही माझ्या आजोबांच्या आशीर्वादाने आणि श्यामसुंदराच्या कृपेने घडत आहे. तुमचे माझ्यावर खूप प्रेम आहे, त्यामुळे हे सर्व तुम्ही माझ्या पुण्याईला देत आहात. माझ्या चुकीची मला पूर्ण जाणीव आहे. कृपा करून याच वात्सल्याचा वर्षाव माझ्यावर होऊ द्या आणि मला निश्चय करण्यासाठी मदत करा की ज्या माणसाचा मृत्यू समोर दिसत आहे त्यांनी काय जोपासावं आणि कशाची साधना करावी. हा उपदेश करून माझे दिवस सार्थ करा. केवळ तुम्हीच हे माझ्यासाठी करू शकता. आपण म्हटल्यानुसार मला भागवत सांगा. आपण सांगितलं होतं की प्रगती आणि मोक्ष यांचा तो मूलाधार आहे. त्याने पाप नष्ट होतं, वैभवसंपन्नता येते. कृष्णनामाचं पवित्र अमृत मला प्रदान करू द्या आणि या क्लेशकारक तापातून मला ताजतवानं होऊ द्या. राजाकडे बघून शुक हसला आणि म्हणाला, भागवत हे वेदांप्रमाणेच अत्यंत आदरणीय आहे, अभ्यसनीय आणि आदरणीय आहे. द्वापरयुगाच्या शेवटी गंधमादन पर्वतावर माझ्या वडिलांच्या व्यासांच्या आश्रमात तो पवित्र ग्रंथ मी ऐकला. तोच मी आता तुला सांगतो, ऐक. राजा हात जोडून म्हणाला, अहो अद्वितीय मुनिवर, आपण जन्मापासून अनासक्त असे तपस्वी आहात हे मी ऐकलं आहे. बुद्धीला जे पवित्र आणि शुद्ध करतात असं जातकर्म, नामकरण, उपनयन वगैरे कोणतेही पारंपरिक विधी न करताही आपण सत्यज्ञान प्राप्त केलं आहे. आपण सत्याच्या जाणीवेत लोकांपासून दूर अरण्यात फिरत होतात असंही ऐकलं आहे. त्यामुळे ज्या ग्रंथाने आपलं चित्त आकर्षून घेतलं आहे तो ग्रंथ भक्तिभावाने ओथंबलेला आहे. त्यामुळे मला आश्चर्य वाटतं. या मार्गाची गोडी उत्पन्न होण्याचं कारण कोणतं, त्या परिस्थितीचं वर्णन आपण करावं अशी मी विनंती करतो. शुकाने अत्यंत शांतपणे आणि निर्भय वृत्तीने सांगायला सुरुवात केली. होय, मी विधिनिषेधाच्या पलीकडे आहे. निर्गुण, निर्विशेष अशा अखंड ब्रह्मामध्ये मी विलीन झालो आहे. तेच माझ्या बाबतीतलं सत्य आहे. तरीही मला हे सांगितलं पाहिजे की ईश्वरामध्ये अवर्णनीय असा गोडवा आहे जो तुम्हाला आकर्षित करतो आणि त्याच्या लीलांनी आणि विशेषणांनी तुम्हाला बांधून ठेवतो. मला हे सुद्धा सांगितलं पाहिजे की ईश्वराचं सौंदर्य आणि माधुर्य याचं वर्णन मी ऐकलं आहे.
ईश्वराचं ऐकताना आणि वाचताना त्याचे दैवी गुण विशेष प्रगट होताना दिसतात. मी शांतपणे राहू शकत नाही. एखाद्या वेड्या माणसासारखा मी रोमांचित होऊन ऐकण्याचा आणि वाचण्याचा आनंद मिळवतो. त्याच्या अवखळ खोड्या आणि क्रीडा मला अमर्याद आनंदाने धुंद करतात. आज मी इथे आलो कारण मला जाणवलं की उत्सुक श्रोत्यांच्या समुदायाला, सर्व दृष्टीने पात्र असलेल्या श्रोत्यांना आणि जे त्याचं उद्दिष्ट जाणतात त्या सर्वांना हे सांगण्याची संधी आली आहे. त्यामुळे ते पवित्र भागवत तुम्हाला आणि तुमच्या निमित्ताने जमलेल्या श्रोत्यांना सांगणार आहे. ते ऐकण्याची उत्सुकता आणि सावधानता तुमच्यामध्ये आहे. माणसाचं अत्युच्च ध्येय प्राप्त करण्याचा निश्चय तुम्ही केला आहे. मोठ्या भक्तिभावाने जो कोणी हे वर्णन ऐकेल आणि त्याचं मूल्य आणि वैशिष्ट्य जाणेल आणि त्यातील प्रकाशाने प्रकाशित झालेल्या मनांनी त्याप्रमाणे कृती करेल, तो त्या वासुदेव स्वरूपाच्या आनंदात एकरूप होईल. आकर्षित करणाऱ्या मदनमोहन व्यक्तिमत्वाने त्यांची हृदय भरून जातील आणि त्यांना अद्वैत आनंदाची अनुभूती येईल. मनोवाक काय म्हणजे मन, वाचा आणि शरीर यांच्या पूर्ण एकाग्रतेने नामगान आणि त्याच्या गुणवैभवाचं गान करण्याने सर्वोच्च साधना होईल. त्याहून दुसरी मोठी साधना नाही. राजन, थोडा वेळ आहे म्हणून संभ्रमित होऊ नको. ईश्वर कृपा मिळवण्यासाठी खूप वेळ आवश्यक नाही. त्या दयामूर्तीपासनं कृपेचे किरण निमिषार्धात तुझ्यावर पडू शकतात. ज्यांनी आध्यात्मिक परमानंद अनुभवला, आध्यात्मिक प्रगतीत वासुदेवाने त्यांच्यावर कशी कृपा केली, अशा कथा ऐकून आणि ईश्वराच्या गुणवैभवाचं गान करून त्यांनी जन्ममृत्यूचा सागर कसा ओलांडला, अशा लोकांच्या कथा या 7 दिवसात मी सांगेन. आपण एक क्षणही वाया घालवायचा नाही. आयुष्याचे केवळ 7 दिवस बाकी आहेत याबाबत तू सावध आहेस. तेव्हा ज्या शरीरात तू राहतोस आणि ते शरीर ज्या घरात राहतं त्याबाबत माझं तुझं हा भाव सोडून दे. विश्वाचा स्वामी असलेल्या माधव कथेची केवळ जाणीव ठेव. ईश्वराच्या अवतारांची अमृतमय वर्णनं प्राशन कर. हजारोंच्या संख्येने जमलेल्यांमध्ये गोष्टी साधारणपणे सांगितल्या आणि ऐकल्या जातात, पण जे ऐकलं त्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवली तरच ज्ञान प्राप्त होतं. ती श्रद्धा शुद्ध मनात, शुद्ध हृदयात निर्माण होत असते. राजा, आणखी एक गोष्ट. नीतिमत्ता आणि आध्यात्मिक बाबींवर प्रवचनं देणारे असंख्य लोक केवळ अभ्यासाच्या जोरावर ते करतात, पण ते जे शिकवतात त्यातील एक कणही अनुभवाचा नसतो. ज्यावर ते बोलतात त्या ईश्वराचं गुणवैभव प्रगट झालेल्या विविध अवतारांच्या प्रमाणावर त्यांची श्रद्धा नसते. असा उपदेश म्हणजे अग्नीत नव्हे तर राखेच्या थंडगार ढिगावर दिलेल्या तुपाच्या आहुतीप्रमाणे निष्फळ ठरतं. त्यातून चुका आणि अपयश यांनी युक्त असलेली मनं शुद्ध होत नाहीत. तुझ्या बाबतीत अशा निष्फळतेचं भय नाही. श्यामसुंदराच्या प्रेमाच्या अखंड पुराने तुझं हृदय भरून गेलेलं आहे. जो ही कथा ऐकेल आणि ते कथामृत हृदयावर ठसवेल त्यावर ईश्वराच्या ओढीचे बुडबुडे येतील. ईश्वराबद्दलची अचल श्रद्धा आणि अखंड आनंद यातून आत्मज्ञानाची प्राप्ती होईल. ही गोष्ट संशयाच्या पलीकडची आहे. राजन, हा प्रसंग, हा ग्रंथ आणि हे श्रोते हे सर्वच अत्यंत योग्य आणि उत्तम आहे. तू किती भाग्यवान आहेस, असं म्हणत शुकाने आपला हात आशीर्वादासाठी राजाच्या मस्तकावर ठेवला. त्याच्या दाट कुरळ्या केसांना प्रेमाने स्पर्श केला. राजा अत्यंत नम्रतेने म्हणाला, स्वामी, आपल्याला पूर्णपणे माहीत आहे का, माझ्याकडे वेळ खूप थोडा आहे. हात जोडून तो म्हणाला, तेव्हा मला सर्वोच्च मार्गदर्शन करा, ज्यामुळे हे 7 दिवस मी त्यात स्थिर होईन. मला पवित्र मंत्र द्या, म्हणजे या थोड्या वेळात मी तो उच्चारण करून माझ्या स्मरणात ठेवीन. मुनी हसले. परीक्षित, जे इंद्रिय उपभोगासाठी आसुसलेले असतात ते आपले दिवस काळजी, संभ्रम, वेदना, दुःख यात घालवतात आणि आयुष्यभर रडत बसतात. पशुपक्ष्यांप्रमाणे प्रजा जन्माला घालतात, चांगलं अन्न खातात आणि विष्ठा आणि मूत्र याद्वारे बाहेर टाकतात. अनेक लोक अशा प्रकारे दिशाहीन आयुष्य घालवतात. ही जगण्याची पद्धत म्हणता येईल का? प्रचंड संख्येने सजीव या पृथ्वीवर राहतात. केवळ जगणं पुरेसं नसतं, त्याला स्वतःचं असं मूल्य नसतं. तुमच्या प्रेरणा, भावना, विचार, वृत्ती
यातून दैनंदिन जीवन घडत असतं. जर माणसामध्ये दैवी गुण असतील तर ते विचार, भावना इत्यादीतून प्रकट होतात. मग तो जिवंत म्हणता येईल. त्याऐवजी त्या आत्म्याचं पवित्र शरीर अपवित्र हेतूसाठी वापरून क्षणिक आनंद मिळवून त्या सर्वज्ञ परमेश्वराकडे दुर्लक्ष करीत असेल आणि ते अपवित्र करीत असेल तर त्या सर्वशक्तिमान आधाराकडे दुर्लक्ष करण्याबद्दल, मानवत्व नाकारण्याबद्दल त्याचा निषेध करायला हवा. जो माणूस परमेश्वराच्या पदकमलांवर आपलं मन केंद्रित करतो त्याचं उदाहरण घेऊ. तो अल्पायुषी असेल तरी हरकत नाही. त्या कमी कालावधीत तो आपलं जीवन सफल आणि पवित्र करू शकतो. राजा, तुझा संसार काढून टाकण्यासाठी मी एका राजर्षींची सुंदर गोष्ट सांगतो, ऐक. सूर्यवंशात एक बलवान, पराक्रमी, दानशूर, सदाचरणी आणि व्यवहारदक्ष असा राजा होता. त्याचं नाव खट्वांग. त्याच्या समान दुसरा कोणी नव्हता. त्याला कोणी आव्हान देऊ शकत नव्हतं. दरम्यान दुष्ट दैत्य आणि दानव यांनी सैन्य गोळा केलं आणि देवांवर चढाई केली. देवांना हरण्याची धास्ती वाटली. त्यांना त्यांची उणीव कळली आणि ते खट्वांग राजाची मदत मागण्यासाठी पृथ्वीवर आले. राजाला पराक्रमाची इच्छा होतीच, तेव्हा तोही धनुष्यबाण सज्ज करीत रथारूढ होत युद्धभूमीवर पोचला. आपल्या पराक्रमाने त्याने दैत्यांची हृदय भीतीने हलवून टाकली. भयानक हिंसेसमोर शत्रू उभा राहू शकला नाही. पळणाऱ्या शत्रूला लक्ष्य करणं हे धर्मयुद्धात बसत नव्हतं. त्यामुळे खट्वांगाने युद्ध थांबवलं. खट्वांगाने वेळेवर केलेल्या मदतीमुळे विजय मिळालेल्या देवांना आनंद झाला. त्यांनी त्याच्या पराक्रमाची आणि सदाचाराची स्तुती केली. राजा, या समकालीन इतिहासात तुझी बरोबरी करील असा कोणी नाही. दुष्ट शक्तीविरोधात तू आम्हाला विजय मिळवून दिलास. तुला जी मदत ज्यावेळी लागेल ती देण्याची आमची इच्छा आहे. राजा म्हणाला, देव हो, तुम्हाला प्रसन्न करण्यासाठी लोक यज्ञयाग करतात, हो ना? या युद्धात मला भाग घेण्याची संधी मिळाली तो यज्ञच आहे माझ्या दृष्टीने. तुम्हीही कृपा दाखवत आहात, त्याहून अधिक मला तुमच्याकडनं काय हवं? हे वरदान पुरेसं आहे. असं म्हणून तो देवांच्या पाया पडला. त्याच्या उत्तराने संतुष्ट न झालेले देव त्याला आणखी काही वर मागावा म्हणून आग्रह करू लागले. काही मागावं असं त्याच्या मनात नव्हतं, तरी त्याला एकट्याला सोडायला देव तयार नव्हते आणि इच्छा विचारत होते. शेवटी तो म्हणाला, देव हो, माझं आयुष्य अजून किती आहे ते मला सांगावं. त्यानंतर कोणता वर मागायचा ते मला ठरवता येईल. देवांचा राजा पुरंदर म्हणजे इंद्र हा सर्वज्ञ असल्याने एका क्षणाचाही विलंब न करता तो म्हणाला, राजा, तुझ्या आयुष्याची मर्यादा जवळजवळ संपली आहे. केवळ एक मुहूर्तभर तू जगू शकशील. हे ऐकल्यावर खट्वांग म्हणाला, मला काहीच मागायचं नाही. मला कशाचीच आवश्यकता नाही. या जगातील आणि परलोकातली सर्व सुखं ही टाकून देण्याजोगी क्षुल्लक आहेत. त्या इंद्रिय सुखांच्या गारव्यात मला पुन्हा शिरायचं नाही. ज्यासाठी सर्व जीवन समर्पित करावं, जिथून पुनरागमन नाही, अशा ईश्वराच्या मधुर सान्निध्याच्या प्राप्तीचा वर मला द्या. मग तो डोळे मिटून ईश्वर नामाचा जप करत बसला आणि मुहूर्तभराने त्याला परमेश्वराच्या पदकमलांची प्राप्ती झाली. बघ, किती थोड्या क्षणात लौकिक सुखाची आसक्ती त्याने मनातनं काढून टाकली. जिथे भय स्पर्शही करू शकत नाही अशा ईश्वरचरणांशी खट्वांग पोचू शकला. तुझ्याजवळ 7 दिवस आहेत. त्याच्यापाशी केवळ काही क्षण होते, तेव्हा संभ्रमाचं काही कारण नाही. या 7 दिवसात ईश्वराच्या अवताराची उत्तम आणि पवित्रतम वर्णनं लक्षपूर्वक ऐकून अंतर्यामीचं चैतन्य शुद्ध कर. खट्वांग या महान भक्ताला मिळालेला सर्वोच्च आशीर्वाद आठवून परीक्षिताच्या डोळ्यातनं आनंदाश्रू आले. तो उद्गारला, स्वामी, मी आता काय करावं याची आज्ञा द्या. माझी ओढ व्यक्त करायला शब्द नाहीत. आनंदाने माझं हृदय भरून आलंय. निःशब्द शांततेत तो बसला. शुकाने उपदेश केला, राजा, अनासक्तीची तलवार घेऊन सज्ज हो. शरीराबद्दल संभ्रमित करणाऱ्या आसक्तीचे तुकडे कर. बंधुजनांमध्ये अडकवणारे माझं पण सोडून दे. या पवित्र नदीच्या काठावर शांतपणे बस. शुक वर्णन करायला सुरुवात करणार तोच परीक्षित काही प्रश्न विचारण्यासाठी उत्कंठित दिसला. ते पाहून शुक म्हणाले, राजा, तू कशाने तरी गोंधळलेला दिसतोयस.
तुला काय जाणून घ्यायचं आहे ते विचार आणि मनातला संशय काढून टाक. राजा लगेच म्हणाला, स्वामी, आपण खरोखर दयासागर आहात. एखाद्या भुकेल्या माणसाला सुग्रास अन्न मिळावं त्याप्रमाणे आपले शब्द माझ्या जळणाऱ्या हृदयाला थंडावा देत आहेत. आदरणीय आचार्य, आपण थोड्या वेळापूर्वी मला सृष्टीच्या आरंभाबद्दल सांगितलं, पण ते मला नीट समजलं नाही. निर्गुण परब्रह्म नामरूप का घेतं? मला सगळं काही सांगावं. अपेक्षेने, दक्षतेने, निष्ठेने विनवणी करत ऐकायला आणि शिकायला उत्सुक असा तो बसला. जय साईराम.